मागच्या ट्रेनला पेपर फर्स्टचा डेटा स्ट्रक्चर हा चॅप्टर ऑनलाईन घेतलेला आहे. नेक्स्ट लेक्चर वी हॅव सीन पेपर सेकंड चॅप्टर नंबर फर्स्ट इंट्रोडक्शन टू मायक्रो प्रोसेसर अँड ऑर्गनायझेशन ऑफ 8085. तर 8085 हा मायक्रो प्रोसेसरचा सांकेतिक पिन कोड आहे. आता याच्यामध्ये आपल्याला आपल्या सीपीयू मध्ये जो मायक्रो प्रोसेसर आहे तो कशा पद्धतीने डेव्हलप झाला हे पाहायचं आहे. तर पेपर सेकंड हा पूर्णपणे हार्डवेअरचा पार्ट आहे. पेपर फर्स्ट हा पूर्णपणे सॉफ्टवेअरचा पार्ट आहे. तर हार्डवेअरच्या पार्टमध्ये पेपर सेकंड मध्ये आपल्याला मायक्रो प्रोसेसर कसा डेव्हलप झाला, तो वर्किंग कसा करतो, त्याचे फंक्शन्स काय आहेत, हे सगळं डिटेल्स या टॉपिक मध्ये आपल्याला बघायचे. तर परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारले, राईट इव्होल्यूशन ऑफ मायक्रो प्रोसेसर. मायक्रो प्रोसेसरची उत्पत्ती कशी झाली. तर अशा पद्धतीचा क्वेश्चन जर परीक्षेमध्ये विचारला तर काय आन्सर अपेक्षित आहे बघा. तर मायक्रो प्रोसेसर एक कॅल्क्युलेटर सारखी मशीन तयार केली गेली पूर्वीच्या काळामध्ये. ती मशीन आपल्या सीपीयू मध्ये बसवली गेली आणि त्याच्यावरती काय वर्किंग म्हणजे काम केलं गेलं कॅल्क्युलेटर सारखं. मशीन वर्किंग करते का, त्याचे ॲडिशन सबस्ट्रॅक्शन त्याच्यामध्ये होत आहेत का, त्याच्यामध्ये इनपुट दिलं तर त्याच्यामध्ये प्रोसेस होते का, हे सगळं पाहिलं गेलं आणि मग आपला मिनी कॉम्प्युटर एक छोटासा तयार झाला. त्याला म्हणतो आपण मायक्रो प्रोसेसर. मग त्याच्यामध्ये मग हार्ड डिस्क आल्या, त्याच्यानंतर एसएमपीएसच्या बॅटरी आल्या. तर हार्ड डिस्क, एसएमपीएस, मदरबोर्डवर असणारा मायक्रो प्रोसेसर. तर अशा पद्धतीने आपला सीपीयू तयार केलेला. तर फर्स्ट क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारलं जाईल, राईट इव्होल्यूशन ऑफ मायक्रो प्रोसेसर. तर फर्स्ट we have seen the evolution of microprocessor. In evolution of microprocessor, it has four types of generations. First generation, the first microprocessor was developed in 1971. 1971 ला पहिला मायक्रोप्रोसेसर तयार झाला. Second point, in this microprocessor, it is a 4-bit microprocessor. म्हणजे एखादी व्हॅल्यू घेतली, समजा 4 ही व्हॅल्यू घेतली तर त्याचं 4 0 मध्ये कन्वर्ट होते की नाही 4 बिट मध्ये ते पाहिले गेले. लक्षात आहे. म्हणजे आपल्या कॉम्प्युटरला 0 आणि 1च व्हॅल्यू करते. म्हणून प्रत्येक नंबर जर आपण टाकताना बघितले, प्रत्येक नंबर जर घेतला तर तो 0 आणि 1 मध्ये ट्रान्सफर करतो. म्हणून त्याला 4 बिट कन्वर्जन म्हणले. फर्स्ट मायक्रोप्रोसेसर वॉज डेव्हलप्ड इन 1971. इट इज अ 4 बिट मायक्रोप्रोसेसर. सेकंड, दिस मायक्रोप्रोसेसर वॉज डिझाइन्ड इन कॅल्क्युलेटर्स. पहिल्यांदा कॅल्क्युलेटरचे छोटे छोटे प्रोग्राम त्याच्यावरती करून बघितले. कॅल्क्युलेटरमध्ये कसं ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन होते. तसं त्या पिरियडमध्ये आपल्याला काय कॅल्क्युलेटरचा हा मायक्रोप्रोसेसर डेव्हलप केलेला. आणि एक्झाम्पल, इंटेल या कंपनीनं 8088 हा सांकेतिक कोडचा मायक्रोप्रोसेसर पहिल्यांदा डेव्हलप केला. कधी 1971. लक्षात आहे. सेकंड जनरेशन ऑफ मायक्रोप्रोसेसर, दिस मायक्रोप्रोसेसर वॉज डेव्हलप्ड इन 1976. It is a 8-bit microprocessor. This microprocessor was designed in CPU, RAM, and ROM. Central processing unit, random access memory, and read-only memory. Last point. Example, Intel या कंपनीनं 8085 हा मायक्रोप्रोसेसर त्या काळामध्ये 1976 मध्ये डेव्हलप केला गेला. लक्षात आहे. आता उत्पत्ती आहे वाढली. थर्ड जनरेशन, this microprocessor was developed in 1978. Second point, it is a 16-bit microprocessor. Third point, this microprocessor was designed in all functions of mini computers and instructions. म्हणजे काय की सगळे जे इन्स्ट्रक्शन्स आहेत ते वर्किंग होतात का नाही हे पाहायला गेलं. लास्ट पॉइंट, Intel was developed in 8086 मायक्रोप्रोसेसर्स. तर इंटेल या कंपनीनं 8086 मायक्रोप्रोसेसर हा 1978 मध्ये तयार केला. फोर्थ जनरेशन ऑफ मायक्रोप्रोसेसर, दिस मायक्रोप्रोसेसर वॉज डेव्हलप्ड इन 1981. 1981 मध्ये हा मायक्रोप्रोसेसर डेव्हलप केला. सेकंड पॉइंट, इट इज अ 32-बिट मायक्रोप्रोसेसर. कन्वर्जन 32 बिट मध्ये होते की नाही पाहिले गेलं, म्हणजे स्पीड वाढवली. This microprocessor was designed in arithmetic and logical operations or instructions. जर मायक्रोप्रोसेसरला इनपुट दिलं तर त्याच्यावरती तो ऑपरेशन्स करतोय की नाही हे पाहिलं गेलं आणि
त्याच्यामध्ये अरिथमेटिक आणि लॉजिकलचे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत तयार केले गेले. आणि लास्ट पेंटियम मायक्रो प्रोसेसर. पेंटियम या कंपनीनं P1 to P4 मायक्रो प्रोसेसर 1981 मध्ये तयार केले. इंटेल या कंपनीने सुरुवातीचे 3 तयार केले. लास्ट 4th जनरेशन मध्ये पेंटियम ही कंपनी मार्केटमध्ये आली आणि पेंटियम या कंपनीनं P4 P5 हे मायक्रो प्रोसेसर डेव्हलप केले. तर अशा पद्धतीनं प्रश्न तुम्हाला क्वेश्चन्स विचारले. कंपेअर जर विचारलं तर अशाच पद्धतीने द्या आणि थिअरॉटिकल जर विचारलं तर फर्स्ट जनरेशन त्यातले 4 पॉईंट, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन, फोर्थ जनरेशन असे नोट्स तुम्ही पूर्ण करा. लक्षात आहे. सेकंड क्वेश्चन प्रश्नामध्ये विचारलंय राईट किंवा डिफाइन मायक्रोप्रोसेसर, एक्सप्लेन इट्स पार्ट्स. तर डिफाइन मायक्रोप्रोसेसर एक्सप्लेन इट्स पार्ट्स. तर अशा पद्धतीने छोटीशी आपण डायग्राम करूया आणि त्याला मायक्रोप्रोसेसर आपण कनेक्ट करूया. अशा पद्धतीने आपण डायग्राम काढलेली आहे. हा इनपुट आणि आउटपुटचं सेक्शन आहे. त्यानंतर लास्ट सेक्शन हा मेमरीचा आहे. त्यामध्ये याच्यामध्ये पहिला सेक्शन आहे ALU, दुसरा आहे रजिस्टर, तिसरा आहे कंट्रोल युनिट आणि डेटा सप्लाय किंवा वाहून येण्याचं ठिकाण आहे त्याला आपण सिस्टीम बस. तर अशा पद्धतीने फिगर मायक्रोप्रोसेसर दर्शवले आहे. लक्षात आहे. तर बघा डिफाइन मायक्रोप्रोसेसर, एक्सप्लेन पार्ट्स ऑफ मायक्रोप्रोसेसर. तर मायक्रोप्रोसेसर इज ए मल्टी प्रोग्रामिंग लॉजिक डिव्हाइस that reads instructions from a storage device called memory to accept binary data as an input, process them according to the result as an output condition. Then this processor is also called microprocessor. Multi-purpose programming language device म्हणजे काय की अनेक प्रोग्राम जर मायक्रोप्रोसेसर आपण सप्लाय केले तर तो त्याच्यावरती इनपुट ऍक्सेप्ट करतो, प्रोसेस करतो आणि आउटपुटद्वारे आपल्याला जो रिझल्ट देतो त्याला म्हणतो आपण मायक्रोप्रोसेसर. काय सांगितलं डेफिनेशन? Microprocessor is a multi-programming logic device that reads binary instruction from a storage device called memory to accept input data, process them according to the result as an output condition. Then this processor is also called microprocessor. In microprocessor, it has the following parts. First, ALU. ALU means arithmetic logic unit. This unit performs arithmetic and logical operations. The result, last point, the result, these units, the result are placed in accumulator. तर याच्यामध्ये arithmetic आणि स्टोअरला arithmetic चे लॉजिकल जे काही ऑपरेशन्स आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा जो रिझल्ट आहे तो accumulator मध्ये सप्लाय करतो. सेकंड parts register. In microprocessor, it has various types of register. These registers are 8-bit register. These registers are used to store the temporary data during execution of programs. Program run होण्याच्या अगोदर जो डेटा आहे तो टेम्पररी स्टोअर करण्याचे काम रजिस्टर करतात. डायग्रामचा थर्ड पार्ट कंट्रोल युनिट. This unit performs timing and control units. म्हणजे जे आपलं मायक्रोप्रोसेसर आहे त्याच्यावरती टायमिंग सेट करतो. Timing and control unit. Second point, this microprocessor has to read the operations in memory and to write the operation in memory. Memory reading चे आणि writing चे ऑपरेशन सुद्धा कंट्रोल युनिट मध्ये प्रोव्हाइड केले जातात. डायग्रामचा फोर्थ पार्ट इनपुट अँड आउटपुट. The input are
कीबोर्ड्स आणि आउटपुट्स आर मॉनिटर्स. तर कीबोर्ड्स आर यूज्ड टू ट्रान्सफर द डेटा अँड मॉनिटर्स आर यूज्ड टू डिस्प्ले द डेटा. तर इनपुट आउटपुट सेक्शन्स हे आपण या मायक्रोप्रोसेसरला कनेक्ट करणार आहोत. नेक्स्ट डायग्रामचा पार्ट नंबर 5 मेमरी. मेमरी स्टोअर बायनरी इन्फॉर्मेशन म्हणजे आलेला जो डेटा आहे त्याचं कन्वर्जन बायनरी मध्ये करण्याचं काम मेमरी करते. मेमरी स्टोअर बायनरी इन्फॉर्मेशन टू द इन्स्ट्रक्शन्स ऑफ ए डेटा. सेकंड, टू एक्झिक्यूट द प्रोग्राम द मेमरी द microprocessor read the memory and write the memory in a CPU. म्हणजे आलेला जो डेटा आहे तो मेमरीवरती रीड आलेला डेटा आहे तो मेमरी मधला डेटा वाचणे आणि त्या मेमरीवरती राईट करण्याचं काम सुद्धा मेमरी करते. आणि लास्ट पॉइंट, दिस मेमरी द रिझल्ट आर ट्रान्सफर टू द आउटपुट सेक्शन. मेमरी मधला जो रिझल्ट आहे तो रिझल्ट आउटपुट सेक्शनला ट्रान्सफर करण्याचं काम सुद्धा मेमरी करते. आणि डायग्रामचा लास्ट पार्ट सिस्टीम बेस. द कम्युनिकेशन पाथ बिटवीन microprocessor and peripheral device, then it is also called system base. आता microprocessor आणि peripheral device, peripheral म्हणजे काय? इनपुट आउटपुट सेक्शन आहे, रजिस्टर आहे, ALU आहे, कंट्रोल युनिट आहे, मेमरी आहे. याचे डिव्हाइस जोडलेले आहे. त्याचे एक कम्युनिकेशन बनवायचं आणि इकडून डेटा तिकडून डेटा प्रोसेसरला, प्रोसेसर डेटा मेमरीला, मेमरीकडून डेटा आउटपुट सेक्शनला असं ट्रान्सफर करण्याचं काम जे करते त्याला म्हणतो आपण सिस्टीम बस. काय सांगितलं? The communication path between microprocessor and peripheral device, then it is also called system bus. तर असं करून आपण 6 सेक्शन्स हे मायक्रोप्रोसेसरचे एक्सप्लेन केले. फर्स्ट ALU, सेकंड रजिस्टर, थर्ड कंट्रोल युनिट, फोर्थ इनपुट आउटपुट सेक्शन, फिफ्थ मेमरी आणि लास्ट सिस्टीम बस. तर आज आपण या चॅप्टरमध्ये 2 आर्टिकल पाहिले. एक इव्होल्यूशन ऑफ मायक्रोप्रोसेसर आणि सेकंड मायक्रोप्रोसेसर म्हणजे काय आणि त्याचे पार्ट्स. आलं लक्षात? ठीक.